श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 285 वर निरूपण पाहणार आहोत। सुदीन सुविवेळ तुझा मांडेला गोंधळवो, पंचप्राण दिवटे दोन्ही, पंचप्राण दिवटे दोन्ही, नेत्राची हिल्लाळ हो। पंढरपूर नेवासे तुझी रंगी नाचतासे वो, नवस पूर्वी माझा मनीचा, नवस पूर्वी माझा मनीचा, जाणून या इच्छा वो। प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो। तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो। महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, सुदीन सुविवेळ तुझा मांडेला गोंधळवो, पंचप्राण दिवटे दोन्ही, नेत्राची हिल्लाळ हो। कारण हे नवरात्र चालू आहे, नवरात्र निमित्त, कारण हा नवरात्रीमधला हे 8वं माळ आहे आईची, आणि हे माझं दुसरं भावपुष्प मी आई भवानीच्या चरणी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावरील वाहणार आहे। पहिलं पुष्प मी नाथबाबाच्या अभंगावरील, कन रोडगा वाहीन तुला, रोडगा कसा वाहिला जातो देवीला, त्याच्यावर आपण सुंदर असं निरूपण मांडलेलं आहे। आता या अभंगामधून महाराज गोंधळ कसा देवीचा घातला जातो। आता महाराज जे गोंधळ घालतात ते पंढरपूर निवासी जी देवी म्हणजे जो पांडुरंग आहे, त्या पांडुरंग परमात्म्यालाच महाराज देवी म्हणतात। कारण महाराज हे कठ्ठर एकनिष्ठ त्या पांडुरंगाचे भक्त आहेत। ह्याच्यामधून महाराजाला एक सल्ला द्यायचा आहे जगाला, तुमच्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना तुम्ही कोणत्या तरी देवाची एकच भक्ती करा। म्हणून महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे। कारण एकच देव तुमच्या जीवनामध्ये करून घेतला पाहिजे। आपल्या जीवनामध्ये गणपती आला की 10 दिवस गणपती, आता आई आली की 10 दिवस आई। मग आपण आपल्या जीवनामध्ये जी भक्ती करीत असतो, एका देवाची आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत नाही। म्हणून प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये त्याला जो देव आवडतो, पांडुरंग आवडत असेल, आई आवडत असेल, खंडोबा, त्याला जो देव आवडत असेल, अल्लाह आवडत असेल, ज्याला जो आवडत असेल, त्या आवडणाऱ्या देवाची, एका देवाचीच त्याने मनोभावे त्याच्या जीवनामध्ये भक्ती करावी, हा एक सल्ला महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामधून देतात। आणि दुसरी गोष्ट महाराज सांगतात की त्या देवाची भक्ती करीत असताना, मग कोणत्याही जीवनामध्ये तुम्ही देवीची करा, पांडुरंगाची करा किंवा महादेवाची करा, कुठल्याही देवाची भक्ती करीत असताना कशी केली पाहिजे त्याच्याबद्दलही महाराज सांगतात। महाराज म्हणतात की गोंधळ महाराजांनी घातलेला आहे, आपल्या जीवनामध्ये आपण तसा गोंधळ घालतो का, हे आत्मपरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे। कारण महाराज म्हणतात महाराज म्हणतात, सुदीन सुविवेळ तुझा मांडीला मी गोंधळ। आता सुदीन सुविवेळ, सुदीन म्हणजे सुदीनचा अर्थ होतो मी उत्तम दिवशी, आणि सुवेळ म्हणजे उत्तम वेळ, आणि हे दोन अत्यंत महत्त्वाचे आहेत। मांडीला गोंधळ, कारण तुमच्या जीवनामध्ये मग उत्तम दिवस आणि उत्तम वेळ ही तुमच्या जीवनामध्ये, ह्याचा अर्थ नेमका काय होतो। कारण महाराज म्हणतात त्या विठाईचा त्यांनी गोंधळ त्यांच्या जीवनामध्ये मांडलेला आहे। मी उत्तम दिवशी उत्तम वेळेवर तुझ्या भक्तीचा गोंधळाचा आरंभ केला आहे। आता माझ्या पंचप्राणाचा दिवा करून दोन्ही नेत्रांनी हिल्लाळ हो। आता हिल्लाळचा एक अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि उत्तम दिवस आणि उत्तम वेळ हे दोन अर्थ आपल्या जीवनामध्ये कळाल्यानंतर संपूर्ण अभंगाचा अर्थ आपल्याला कळतो। मी प्रत्येक अभंगामधून आपल्यापर्यंत महाराज नेमकं काय सांगतात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम एक सेवक म्हणून करीत असतो, त्या पांडुरंगाचा दास म्हणून मी करीत असतो। माझी एवढी कळकळीची विनंती आहे, माझा व्हिडिओ तुम्ही लाईक शेअर नाही केला तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये
हे जे मी सांगतो, मी माझं महत्त्व म्हणून सांगत नाही, जे संतांनी सांगितलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करीत असतो. म्हणून ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करावा. कारण या जगामध्ये तुम्हाला वाटतं खरे सांगणारे नाहीत या जगामध्ये, आणि खऱ्यापर्यंत तुम्हाला नेऊन घालणारे नाहीत. कारण आता उदाहरण घ्या, ह्याच्यामध्ये हिल्लाळ जे महाराजांनी जो शब्द वापरलेला आहे, हा शब्द जो आहे तो अरबी भाषेमधला शब्द आहे. अरबी भाषेमध्ये हा शब्द आलेला आहे, आणि अरबी भाषेमध्ये म्हणजे इस्लाम धर्मामध्ये या शब्दाचा अर्थ होतो की एक हिल्लाळचा अर्थ होतो की चंद्राची जी कोर असते, पहिल्या दिवसाची कोर, त्याला हिल्लाळ म्हटलं जातं. म्हणजे काय असतं त्यांच्या, कारण जे इस्लाम धर्मामध्ये जे रोजा धरतात, दिवसभर रोजा धरल्यानंतर ते पहिल्या दिवशी जो चंद्र असतो, तर चंद्र पाहिल्यानंतर ते रोजा सोडित असतात. म्हणून ते त्या चंद्राला ते देव मानित असतात, त्यांचं दैवत मानित असतात. म्हणून तो चंद्राची जी कोर आहे त्याला एक हिल्लाळ म्हटलं जातं. इथं ह्या अर्थाशी तो अर्थ जुळत नाही. का? कारण महाराजांनी जो सांगितलेला आहे, सुधुनी सुवेळ तुझा मांडीला गोंधळ हो, पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्राची हिल्लाळ हो. कारण महाराज म्हणतात की मी त्या विठाईचा जी गोंधळ घालतो, उत्तम दिवस उत्तम वेळेवर त्या भक्ती मार्गामध्ये, कारण त्या भक्तीचा मी गोंधळाला आरंभ केला आहे माझ्या जीवनामध्ये. पंचप्राणाचा दिवा करून नेत्राची दोन्ही हिल्लाळ. हिल्लाळ म्हणजे आता दुसरा त्याचा जो अर्थ होतो, कारण अरबी भाषेमध्ये कारण इस्लाम धर्मामध्ये जे नमाज पाडतात, नमाज पाडण्याच्या आधी त्यांच्यात ते कुराण पठण केलं जातं. कुराण म्हणजे एक त्यांच्यामध्ये जो त्यांच्यात त्याला काय सरदार म्हणा, त्याच्यामध्ये जो पहिल्या सुरू त्यानं कुराण पुढे म्हटलं जातं, आणि सर्वजण त्याचं कुराण मागं म्हणतात. नंतर त्याच्यामध्ये तो नमाज पाळला जातो. तो आल्याशिवाय त्यांच्यात ते कुराणाचं पठण केलं जात नाही. आपल्या ह्याच्यामध्ये जसं आपण हरिपाठ म्हणतो, आपल्यामध्ये हरिपाठ म्हणत असताना पुढे एक जण हरिपाठ म्हणतो आणि त्याच्या मागं आपण म्हणत असतो. मग आपल्यामध्ये कसं आहे, हरिपाठ कुणीही सुरू करतं आणि कुणीही कोणाच्या मागं म्हणतं. पण त्यांच्यात तसं नाही. इस्लाम धर्मामध्ये जो ते, कारण तो पुढे म्हणणारा जो आहे सरदार, तोच आला पाहिजे. त्याच्याशिवाय ते पठणच त्यांच्या जीवनामध्ये केलं जात नाही, आणि ते पठण झाल्यानंतरच नमाज केला जातो. योगायोगानं जर तो कुठं गेला असेल, बाहेरगावी गेला असेल, त्याला येणंच होत नसेल, तर मग त्या दिवशी नाईलाजानं एखाद्याला पुढे म्हणायला लावलं जातं, आणि त्याच्या मागचे म्हणतात. महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कारण त्या विठाईचा गोंधळ घालता किंवा भगवंताचं तुमच्या जीवनामध्ये जे नाव घेता, तर कुणाच्या आदेशाने घेता? संतांनी जे सांगितलेला मार्ग आहे किंवा जे संत आहेत त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपला हा वारकरी संप्रदाय त्यांच्या जीवनामध्ये भक्ती करीत असतो. म्हणून आत्ताही आपल्या जीवनामध्ये काही संत नाहीत का, साधू आहेत, तर त्या साधूला पुढे करून त्यांना पुढे त्याच्या मागं आपण त्याच्या पावलावर पाऊल आपल्या जीवनामध्ये टाकीत गेलं पाहिजे. हा एक सल्ला महाराजाला द्यायचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला हे साधू आपल्या जीवनामध्ये कळाले नाहीत तरी आपण एखाद्याला, कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जसं एखाद्याला विना दिला त्यालाच आपण ते महाराज म्हणतो. मग त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये संत कोणाला म्हणावं, खरे संत कोण आहेत, हे कसे ओळखावे, हे अत्यंत अवघड आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय होवं लागेल, महाराजांनी जे म्हटलेलं आहे, मी उत्तम दिवस उत्तम वेळेवर. उत्तम हा दिवस तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी तुमचं आचरण, तुमचं अंतःकरण हे उत्तम झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये उत्तम दिवस येणार नाही. तोपर्यंत तुम्हाला उत्तम वेळेवर तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचा गोंधळ जे घालण्याचा आरंभ आहे,
हे तुमच्या जीवनामध्ये आरंभच होणार नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये उत्तम दिवस आणि उत्तम वेळ येण्यासाठी हे आपलं अंतःकरण शुद्ध करणे हे अत्यंत गरजेचं आहे. हे केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये ते उत्तम दिवस आणि उत्तम वेळ येणार नाही. त्याच दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये भक्तीच्या गोंधळाचा आरंभ करावा. आरंभ करीत असताना महाराज सांगतात, पंच जे प्राण आहेत ते पंचप्राण कुठं आहेत आता हेच आपल्या जीवनामध्ये माहीत नाहीत. ह्या पंचप्राणाचा दिवा लावून, ही दिवा लावून नेत्राची हिल्लाळ म्हणजे संताच्या जनपंचप्राणाचा दिवा लावलेला आहे. अशा सत्पुरुषाच्या मागं आपण आपल्या जीवनामध्ये त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या मागं आपल्या जीवनामध्ये जावं. असा पहिल्या चरणाचा सरळ अर्थ होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, पंढरपूर निवासे तुझी रंगी नाचतासे हो, नवसपूर्वे माझा मनीचा जाणून या इच्छा हो. कारण हे पंढरपूर निवास करणारी जी विठाई आहे ती विठाई प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आहे. आता तुम्हाला त्या अंतरंगामधल्या विठाईचं भजन करायचं आहे का पंढरपूरमध्ये असणाऱ्याच विठाईचं भजन करायचं आहे, हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठरवायचं आहे. पण सगळ्यात सोपं आपल्या अंतःकरणामध्ये जी विठाई आहे तीच पंढरपूरमध्ये वास करणारी विठाई आहे. आणि आपण आपल्या जीवनामध्ये त्या अंतःकरणामध्येच आपल्या जी विठाई आहे ते अंतःकरण आपलं जे आहे ते स्वच्छ करू. अंतःकरण चतुष्टीपैकी आपलं जे अंतःकरण, कारण विकार तुमच्या अंतःकरणामधून गेले की तुमच्या त्या अंतःकरणामध्ये ती विठाई प्रगटच आहे. त्या विठाईचा मग काय तुम्हाला स्थापनासुद्धा तुमच्या जीवनामध्ये करायचं नाही. त्या विठाईच्या प्रेमामध्ये त्या विठाईचंच नाव आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आहे आणि त्या विठाईच्याच नामामध्ये नाचत आपल्या जीवनामध्ये आपण भजन करायचं आहे. हे भजन करीत असताना आपल्या जीवनामध्ये काही मनामधील इच्छा आहे ती इच्छा ती पूर्ण त्या विठाईला आपण सांगून टाकायची आहे. ती नवस आपण त्या विठाईच्या चरणी करायचं आहे. ती विठाई आपल्या जीवनामधील हा नवस पूर्ण करण्याचं काम नक्की करीत असते असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, मांडेला देवारा तुझा त्रिभुवना माझा रे वो, चौक साधी यला नाभी कळस ठेविला वरी ओ. अत्यंत महत्त्वाचं चरण आहे. कारण या त्रैलोक्यामध्ये जो विठाई आहे म्हणजे पांडुरंग परमात्मा या त्रैलोक्यामध्ये विश्वरूप, कारण त्या विश्वामध्ये चराचरामध्ये तोच भरलेला आहे, तोच नटलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या अंतःकरणामध्ये त्या तुमच्या आत्मस्वरूपाला पाहिल्यानंतर तुम्ही आत्मस्वरूपाचा एकदा तुमच्या ह्या अंतःकरणामध्ये, कारण ही अंतःकरण जी चतुष्टी आहे या अंतःकरण चतुष्टीमध्ये, कारण ती चौफाळा करून अंतःकरण चतुष्टीचा जो चौफाळा करून मध्यभागी त्या आपल्या आत्मस्वरूपाची स्थापना करावी. आणि ती स्थापना करीत असताना कळस मांडून, कारण ठेवावा आणि त्या कळस मांडलेल्या कळसावर आपल्या आत्मस्वरूपालाच स्थापन करण्यात यावं. आणि आपल्या जीवनामध्ये नाव घेत असताना नाभी कळस ठेवेला वरीव, आपल्या नाभीमधून आपल्या नाभीमधून नामाचा उच्चार व्हावा आणि ते कंठामधून तुमच्या बाहेर पडावा. असा उच्चार तुमच्या जीवनामध्ये केल्यानंतर, कारण ते विश्वरूप जी विठाई आहे, जो भगवंत आहे, त्याही विठाईला तुमचं नाम तिथपर्यंत पोहोचलं जातं. तुमच्या आत्मरूपी विठाईपर्यंतही तुमचं नाव तुम्ही ज्या भगवंताचं घेता ते पोहोचलं जातं. म्हणून महाराज म्हणतात की तुमच्या अंतःकरणामध्ये आधी तिची स्थापना तुमच्या जीवनामध्ये करावीच लागेल. हे केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये
भाग नाही, असा अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे वो, उद्धारे गरजती कंठी तुळशीची भूषणे वो. कारण बैसली देवता, आता देवता कुठं बसविला? तुम्ही त्या देवीची स्थापना तुमच्या अंतकरणामध्ये केलेली आहे. ती देवता स्थापन झाल्यानंतर त्या विठाईचं तुम्ही भजन तुमच्या जीवनामध्ये चालू केलेलं आहे. कारण भजन तुमच्या जीवनामध्ये चालू केलं असल्यामुळं तिथं वैष्णव आपोआप येतात. त्या वैष्णवाला तुमच्या जीवनामध्ये बोलवायची गरज राहत नाही. कारण जिथं विठाईचं खरंच भजन आहे, त्या पांडुरंगाचं किंवा त्या आईचं खरं जिथं भजन आहे, ज्या अंतकरण चतुष्टीमध्ये जो उत्तम झालेला माणूस आहे, जो उत्तम वेळेवर त्यानं त्याच्या जीवनामध्ये त्या देवीचा कारण नावाचा गोंधळ घातलेला आहे, त्याचा अंतकरण चतुष्टीमध्ये त्यानं स्थापना केलेली आहे, मग त्याच्या तिथं नक्की वैष्णव येतात. मग त्या वैष्णवाच्या भजनामध्ये एवढी गोडी आणि एवढं प्रेम असतं, त्या वैष्णवाच्या चेहऱ्यावर एवढं तेज असतं, ते रत्नासारखे ते वैष्णव झळकत असतात. त्यांच्या गळ्यामधील जी माळ असते ते रत्नाप्रमाणे ती माळ दिसत असते आणि ती ते वारकऱ्याचं भूषण असतं. कारण त्या वैष्णवाचं भूषण काय आहे? तुळशीची माळ हे त्या वैष्णवाचं भूषण आहे, असं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, स्वानंदाचे ताटे धूप दीप पंचारती वो, ओवाळती माता विठाबाई पंचभूती हो. कारण ही विठाबाई जी माता आहे, ही वैष्णवाच्या ताटामध्ये कारण आत्मानंदाचं धूप दीप लावलेलं आहे आणि त्या आत्मानंदाच्या दीपामध्ये त्या पंचतारित कारण आपल्या अंतकरणामध्ये जे हे पंचप्राण आहेत, त्या पंचप्राण एकत्र केलेले आहेत. हे पंचमहाभूत जे आहेत तेही आपल्या जीवनामध्ये थोडे बहुत ते एकत्र आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत. फक्त आता आपल्या जीवनामध्ये काय राहिलेलं आहे? मी देह आहे, एवढाच तो देह अहंकार आपल्या जीवनामध्ये राहिलेला आहे. हा देह अहंकार आपल्या जीवनामध्ये घालविण्यासाठी, कारण आपल्या जीवनामध्ये हे पंचमहाभूत आहेत, ह्या पंचमहाभूताला घालविण्यासाठी, कारण हे शरीर ह्या पंचमहाभूताचं बनलेलं आहे. नाही मी देह आहे त्याचा. तुम्ही देह आहात का? तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही आत्माराम आहात, त्या भगवंताचा अंश तुम्ही आहात. तुम्ही हा देह नाहीच. हा जो सूक्ष्म तुमच्या जीवनामध्ये जो राहिलेला अहंकार आहे, हा अहंकार तुमच्या जीवनामध्ये आता जाण्यासाठी तुम्ही त्या विठाईचं कारण भजन तुमच्या अंतकरणामध्ये चालू केलेलं आहे. तिथं तुम्ही त्या पंचमहाभूतास त्या विठाईचा जो अहंकार तुमच्या जीवनामध्ये राहिलेला आहे त्याचा धूप आणि त्या कारण तुमच्या जीवनामध्ये ती धूप जाळल्यानंतर ही जी आपल्या जीवनामध्ये आपलं साक्षी चैतन्य आहे, कारण धूप आणि दीप हे आपल्या जीवनामध्ये जाळल्यानंतर हे साक्षी चैतन्य हे उजळलं जातं. हे असं लकलकीत आपल्या अंतकरणामध्ये दिसतं. त्यावेळेस हे पंचमहाभूताचा जे आपल्याला मी देह आहे, हा जो सूक्ष्म अहंकार आपल्या जीवनामध्ये थोडा राहिलेला होता, तो सुद्धा आपल्या त्या टायमाला आपल्या जीवनामध्ये निघून जातो. आपण त्या टायमाला विठाई स्वरूपच आपल्या जीवनामध्ये होतो. आपल्याला आपल्या आतही कारण ते भगवंताचं दर्शन होतं आणि बाहेरही आपण या सृष्टीमध्ये चराचरामध्येही त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या विठाईचंच दर्शन आपल्या जीवनामध्ये होत असतं. म्हणून त्या विठाईच्या दर्शनासाठी आपल्या जीवनामध्ये शुद्ध भाव, शुद्ध प्रेम आणि उत्तम होण्याची गरज आहे. अंतकरणामध्ये आपण ह्या अंतकरण चतुष्टीमध्ये कारण आपला तो देहवारा कारण अंतकरण चतुष्टी जी आहे ना, त्याच्यामध्ये आपला चौक मांडून त्या चौकामध्ये विठाईची स्थापना केली पाहिजे.
त्यावेळेस हे आपल्या जीवनामध्ये होत राहतं, म्हणजे घडतं असं महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुझे तुझे तुझ पावले माझा नवस पुरीला आता वो, तुका म्हणे राखे आपुल्या शरणागता वो. कारण महाराज म्हणतात, माझं जे काहीच या जगामध्ये नव्हतं, जे होतं ते त्या विठाईचंच होतं. मी फक्त साक्षी होतो आणि जे होतं ते त्याची त्याला देऊन टाकलेलं आहे. आता माझ्या जीवनामध्ये माझा जो नवस आहे, माझा जो आपला महाराजांनी कोणता नवस केलेला आहे, माझा जो नवस आहे ते पूर्ण कर म्हणतात. महाराजाचा नवस आहे की मला माझं रक्षण कर. तुमच्या जीवनामध्ये एकदा तुम्ही ते आत्मस्वरूपाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर तुम्ही त्या भगवंत स्वरूपाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होता. मग तुम्हाला या जगामध्ये ती विठाई तुमचं रात्रंदिवस तुमच्या जीवनामध्ये रक्षण केल्याशिवाय राहत नाही. रक्षण कर म्हणण्याचीही तुमच्या जीवनामध्ये गरज राहत नाही. असा या अभंगावरील, कारण भावार्थ माझ्या बुद्धिमतीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबाराय आई तुळजाभवानीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.